ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर, आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम। मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर ठेवण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून हे शिबिर आयोजित केलं जातं। या शिबिरासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथून डॉक्टर प्रशांत बोभाटे हे खास राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन आले आहेत। तर मिरजेच्या बालरोग तज्ञ डॉक्टर शबाना मुजावर आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या येथे शिबिर पार पडलं। या शिबिरामध्ये 1 दिवसाच्या बाळापासून ते 18 वर्षाच्या मुलापर्यंत हृदयरोग, हृदयाला छिद्र, सूज, झडपेचे आजार, हार्ट फेलर हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये सकाळपासून 50 नवीन नोंदणी झाली असून काही दोष असल्यास त्यांची मोफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती अभिजित हार्गे यांनी दिली। मागच्या वर्षी 196 मुलांची नोंदणी झाली होती। त्यातील वर्षभरामध्ये 79 मुलांची शस्त्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे आज जेवढी नोंदणी होईल त्यामध्ये कोणाची शस्त्रक्रिया करायला लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेही करणार असल्याचे सांगितले। हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अहोरात्र चालू आहे। यावेळी अभिजित हार्गे, संगीता हार्गे, बाळासाहेब होनमोरे, हारून खतीब, आकाश कांबळे, पप्पू डोंगरे, शाबाज कुरणे, आयुब बारगीर आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे नेते, सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिराअंतर्गत मिरज शहरामध्ये सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लहान मुलांचे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर व निदान शिबिर या ठिकाणी आज पक्षाच्या वतीने आम्ही घेत आहोत। या आरोग्य शिबिरासाठी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथून आमच्या आणि माननीय जयंत पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर प्रशांत बोभाटे सर या ठिकाणी रुग्णांच्या, लहान मुलांच्या तपासणीला आम्हाला उपलब्ध झालेले आहेत। डॉक्टर रियाज मुजावर सर, त्याचबरोबर डॉक्टर शबाना मुजावर मॅडम यांनी सुद्धा आज आपलं क्लिनिक या लहान मुलांच्या हृदयरोगाच्या तपासणीसाठी बंद ठेवून आम्हाला पूर्ण वेळ सहकार्य करायचं ठरवलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागील वर्षी याच ठिकाणी जे शिबिर झालं होतं त्याच्यामध्ये 196 लहान मुलांचे तपासणी झाली होती। त्यापैकी 95 मुलांचं ऑपरेशन आम्ही वर्षभरामध्ये यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। या ऑपरेशनमध्ये फक्त नातेवाईकांना मुंबईला येण्या जाण्याचाच खर्च असतो, बाकीचा खर्च माननीय जयंत पाटील साहेब आणि आमच्या राष्ट्रवादीची टीम, आमचे आरोग्यदूत आयुबभाई बारगीर हे विशेष प्रयत्न करून, पळापळी करून हे या सगळ्या गोष्टी जमवून आणतात आणि मुंबईसारख्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये कोकिलाबेन अंबानी, हिंदुजा हॉस्पिटल, बरेच असे मुंबईमध्ये मोठे हॉस्पिटल आहेत। त्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या लहान मुलांचे मोफत हृदयरोगाचं ऑपरेशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यातून करत आहे। किंवा काय पर्यंत जे जुने ऑपरेशन झाले, फॉलोअपचे 70 पेशंट या ठिकाणी आलेले आहेत। पुन्हा त्या मुलांना काय प्रॉब्लेम असेल किंवा नसेल तर ते दाखवण्यासाठी आणि नवीन 50 पेशंटांची या ठिकाणी आत्तापर्यंत 1-1.5 तासामध्ये नोंद झालेली आहे। दिवसभरामध्ये टोटल 200 ते 250 पेशंट या ठिकाणी येऊन तपासणी करून जातील असा आमचा अंदाज आहे आणि जेवढे पेशंट हृदयरोगाचे आम्हाला या ठिकाणी लहान मुलं सापडतील, 1 महिन्याच्या बाळापासून किंवा 1 दिवसाच्या बाळापासून 18 वर्षाच्या आतील सर्व मुलांचं हृदयरोगाचं ऑपरेशन या ठिकाणी मोफत होणार आहे। आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 8 वर्षापासून सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आरोग्य शिबिर राबवलं जातं। या आरोग्य शिबिरामध्ये खास करून 1 वर्षाच्या बाळापासून ते 18 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हे हार्टचं ऑपरेशन करण्याचा प्रामुख्यानं याच्यामध्ये उद्देश आहे। खरं तर आरोग्य चांगलं राहावं हे सर्वांचा हेतू असतो,
पण दुर्दैवानं निसर्गाच्या घाल्यामुळं एखाद्या लहान बाळाचं हृदयाला शस्त्रक्रिया करायचा योग आला किंवा ते करण्याचं गरज असेल तर ह्या आरोग्य शिबिरामधून केलं जातं. गेल्या 8 वर्षामध्ये आमचे मिरजचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजितदादा, त्यांचे सर्व टीम, अयुबभाई आणि सर्वच हे आरोग्य शिबिर अत्यंत प्रामाणिकपणे आणि सोसायटीनं राबवलं जातं. या आरोग्य शिबिराची गरज खूप गरीब लोक, अगदी कर्नाटकपासून महाराष्ट्रातून गुहागर असेल, रत्नागिरी असेल, या सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, सांगली जिल्ह्यातील सर्व पेशंट, इथं हजारो पेशंट हे आरोग्य शिबिराला येतात. हे पाहता जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आता आम्ही पुन्हा एकदा नवीन संकल्प करतो आहे की मिरज शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या एका गटामध्ये हे आरोग्य शिबिर आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं भरायचं आम्ही नियोजन करतो आहे. आणि याच्यासाठी डॉक्टरची टीम, आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची टीम, या सर्वांची चर्चा झालेली आहे. भविष्य काळामध्ये गरजू लोकांना तिथंपर्यंत जाऊन लाभार्थी शोधून, त्यांची गरज शोधून आम्ही त्यांना हुडकून त्यांना औषध पाणी देण्याची सोय करणार. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज.